वतीने आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून कार्यक्रमाची यादी मोठी आहे। कचरा संकलन, वाहतूक, रस्ते सफाई, शहर स्वच्छता, परिवहन उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन, कल्याण टिटवाळा रिंग रोड मधील पात्र लाभार्थ्यांना पुनर्वसन सदनिका, कल्याण बदलापूर 3री 4थी रेल्वे मार्गिका प्रकल्पग्रस्तांना सदनिका वाटप, MUTP कल्याण गुड्स यार्ड मधील रेल्वे प्रकल्पात बाधित प्रकल्पग्रस्तांना सदनिका वाटप, टिटवाळा येथील उद्यानाचं ऑनलाईन लोकार्पण, खंबाळपाटा येथे अद्ययावत क्रीडा संकुलाचं ऑनलाईन भूमिपूजन, महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत ठाणे पोलीस परिमंडळ 3च्या दामिनी पथकाला 16 हस्तांतरण आणि त्याचबरोबर इथे यायच्या पूर्वी आम्ही येताना टाटा आणि MIDC आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एक इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन ट्रेनिंग सेंटरचं भूमिपूजन करून आलो आणि खऱ्या अर्थाने 7,000 युवकांना दरवर्षी तिथं ट्रेनिंग मिळणार आहे आणि ट्रेनिंग मध्ये नवीन नवीन कोर्सेस जे आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स कोर्सेस, AI बेस्ड कोर्सेस याचं ट्रेनिंग तिकडे मिळणार आहे। मी टाटा कंपनी आणि MIDCला धन्यवाद देतो। त्यांनी यापूर्वी गडचिरोलीला असंच एक सेंटर चालू केलं आहे, हजारो लोकांना तिथं ट्रेनिंग मिळती आहे। पुण्याला देखील ते सुरू करतायत, त्यांचं मनापासून अभिनंदन। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी मंत्री प्रताप सरनाईकजी, माजी मंत्री आणि या विभागाचे लोकप्रिय आमदार रवींद्र चव्हाणजी, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभाताई गायकवाड, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेजी, आयुक्त महापालिका अभिनव गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी हरिचंद्र पाटील, गोपाळजी लांडगे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित या सुमित एल्को प्लास्ट कंपनीचे संचालक आणि या ठिकाणी आपल्याकडे स्पेनहून देखील आलेले आपले पाहुणे वात्स्लाव लिझर, प्रभाग आपलाच आहे आणि सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, या सुमित आणि कुठली कंपनी आहे दुसरी, सुमित आणि दुसरी कुठली, एल्को, या संयुक्त विद्यमाने आज अतिशय या ठिकाणी चांगल्या उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे। मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। अतिशय भरगच्च असा हा कल्याण डोंबिवली महापालिकेने कार्यक्रम घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने स्वच्छता हे आपल्या खऱ्या अर्थाने सगळ्यांचं एक ध्येय, धोरण, भूमिका आहे आणि हे एक आगळा वेगळा कार्यक्रम लोक म्हणतात की चेन्नईच्या धर्तीवर आहे, पण मी सुमित एल्को इच्छितो की चेन्नईपेक्षा कल्याण डोंबिवली नंबर 1 ला गेलं पाहिजे असं काम आपण करा आणि एक इनोव्हेटिव्ह असं नवीन तंत्रज्ञानासह या ठिकाणी अनेक गाड्या इथं आहेत, कधी आपण पाहिल्या नसतील अशा गाड्याही आपण पाहतोय आणि म्हणून कल्याण डोंबिवली शहर हे बंद करा, ते स्वच्छ आणि सुंदर राहणार नाही। मी यासाठी विशेष करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या टीमचं देखील मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो, कारण या डोंबिवली कल्याण डोंबिवलीचं या स्वच्छतेच्या माध्यमातून रूप आता बदलायला लागेल, बदल होईल आणि स्वच्छ शहर म्हणून याला आयुक्त महोदय पहिल्या क्रमांकाचं शहर म्हणून या ठिकाणी जे जे आपल्याला करता येईल ते आपण करा। खरं म्हणजे
कल्याण हे ऐतिहासिक आणि धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे आणि म्हणून मराठ्यांच्या आरमाराची छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची मुहूर्तमेढ या कल्याणच्या खाडीमध्ये रोवली आणि हे देखील या कल्याण आणि डोंबिवलीचं विशेष आहे आणि म्हणूनच या शहराला एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि हे महत्त्व राखण्यात आणि ते वाढवण्यामध्ये आपण सगळेजण प्रयत्न करताय। आपलं शहर स्वच्छ असावं, सुंदर असावं हे कल्याण डोंबिवलीच्या रहिवाशांचं देखील स्वप्न आहे आणि मला आठवतं आहे की मी 5 पूर्वी इकडे होतो एकदा निवडणुकीच्या काळामध्ये, एवढे खड्डे होते, एवढं अस्वच्छता होती आणि आम्ही तिथून ठाण्यावरून पेवर ब्लॉक डांबराच्या गाड्या घेऊन इकडे आलो आणि पेवर ब्लॉक रवी, तुला आठवतंय ना रवी, आपण केलं ते सगळे लोकांनी। त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बदलली आहे। मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून दिला आहे आणि आज आपण सगळे पाहतोय की कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत। हे कॉन्क्रीटचे रस्ते पुढचे 25, 30, 50 वर्ष याला खड्डा पडणार नाही आणि या खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ कल्याण डोंबिवलीकरांना येणार नाही। खड्डेमुक्त कल्याण डोंबिवली महापालिका करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। खरं म्हणजे असे अनेक प्रकल्प आपण राबवले, मी मगाशी वाचून दाखवले, यापूर्वी देखील अनेक प्रकल्प आपण राबवलेले आहेत आणि म्हणून या कल्याण डोंबिवलीमध्ये देखील विकासाची गंगा आणण्याचं काम आपण या ठिकाणी करताय, त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद। खरं म्हणजे स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे आणि खऱ्या अर्थाने आज संत गाडगे महाराज यांचा देखील आपल्याला त्यांचं कार्य माहीत आहे आणि मोठी एवढी माणसं, डोंगरा एवढी माणसं स्वतः हातात झाडून घेऊन रस्ते गल्ल्या साफ करायला लागले। गाडगे बाबांनी तर सार्वजनिक स्वच्छतेत देव बघितला आणि म्हणूनच त्यांनी म्हटलं की देव नव्हे धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, आणि असं म्हणत त्यांनी गावोगावी स्वच्छता केलं आणि त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील स्वच्छ भारत अभियान सुरू केलं, स्वतः हातात झाडू घेतला आणि त्यावेळेस अनेक लोकांनी त्याने टिंगल केली, आरोप केले, परंतु ते घेतलेला झाडू जो आहे स्वच्छ भारत अभियान आज गल्ली गल्लीमध्ये सुरू आहे, महाराष्ट्रात आहे, देशभरामध्ये आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील देखील निष्पाप नागरिक जे आहेत आपला त्यांनी जीव गमावला, त्यांना मी श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो। त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आपण आहोत, त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण आहोत, शासन त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून त्यांना जे पहलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला घेतला पाहिजे। खून का बदला खून से, ईट का जवाब पत्थर से दिला पाहिजे ही प्रत्येक देशवासियाची भावना होती। एक चीड आणि संताप होता, एक पाकिस्तानच्या विरोधात बदल्याची भावना होती आणि म्हणून पूर्वीचा भारत आता नाही, नवा भारत आहे, घुस के मारने वाला भारत आहे आणि म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या लष्कराने अगदी पाकिस्तानच्या आरपार घुसून आपल्या करामत दाखवली, आपल्या ब्रह्मोस काय याची ताकद दाखवली, पूर्ण जगाला ब्रह्मोसची ताकद दिसली आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर यासाठी झालं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी आपल्या पहलगाममध्ये झालेल्या बेकसूर निरपराध आपल्या बहिणींच्या काचं सिंदूर कुंकू ज्यांनी पुसलं त्यांना धडा शिकवला आणि म्हणून आता आपल्याला पाकिस्तानला देखील कळलं की भारत काय आणि बाप बाप होता आहे हे देखील पाकिस्तानला दाखवून देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। आणि म्हणून जोपर्यंत दहशतवाद संपत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर सुरू राहणार हे आपलं देशवासियांचं स्वप्न आहे आणि म्हणूनच मला आनंद आहे, मला समाधान आहे की
या ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी जे शिष्टमंडळ तयार झालेत, 6 शिष्टमंडळ, केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी जो निर्णय घेतला त्यात भारताची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी एका मंडळाचं नेतृत्व तुमचा तरुण खासदार श्रीकांत शिंदे करतोय, हे देखील आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून त्यासाठी देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी मनापासून अभिनंदन. पाकिस्तानला मुंहतोड जवाब देण्याची ताकद काय हे त्यांनी जगाला दाखवलं. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्या भारताची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी कसा वागतो आणि पाकिस्तान त्या विरुद्ध दहशतवादाला कसा पोचतो, खत पाणी देण्याचं काम आतापर्यंत पाकिस्तानने केलं, पण आपल्या देशाने कुठल्याही सिव्हिलियन नागरिकाला काही त्रास दिला नाही. फक्त आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. एक प्रिसिजन स्ट्राईक त्यांनी केला, एअर स्ट्राईक त्यांनी केला. आपली भूमिका आणि पाकिस्तानची भूमिका, पाकिस्तानने आतापर्यंत दहशतवादाला कसं पुढे आणलं, त्याला दिला, हे सांगण्यासाठी या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरचा बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी ही टीम तयार केली आहे. आणि मी एवढंच सांगतो, दहशतवादाचा बुरका जगासमोर फाडायला निघालाय तुमचा खासदार श्रीकांत शिंदे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना धन्यवाद, तुम्ही एक चांगला खासदार निवडून दिला. आणि मला आठवत आहे की पहिल्या वेळेस जेव्हा खासदार म्हणून उभा होता तेव्हा एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हा उमेदवार आहे असं लोक सांगत होते, ओळख करून देत होते. परंतु त्याने पहिल्याच 5 वर्षात आपल्या कामाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली. आता कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदे असं त्याला म्हणता आपण. त्यामुळे आपल्याला देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आज खूप चांगला कार्यक्रम आहेत, मोठे मोठे कार्यक्रम आहेत, सगळे लोकोपयोगी लोकाभिमुख या ठिकाणी प्रकल्प उभे राहत आहेत. आम्ही देखील 2.5 वर्षात जे काम केलं राज्यामध्ये, मी देवेंद्रजी अजितदादा टीमने आम्ही काम केलं, त्याची पोचपावती, एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे कल्याणकारी लोकाभिमुख योजना आम्ही केल्या, लाडकी बहीण योजना आणि इतरही योजना, शेतकरी कष्टकरी या ठिकाणी युवा प्रशिक्षण, त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी योजना केल्या. मी आपल्याला एवढंच सांगतो, लाडक्या बहिणी पण इकडे आहेत. कोणी किती विरोधकांनी आरोप प्रत्यारोप तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आम्ही जे जे बोललो, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, आमची टीम तीच आहे आणि आमच्या गाडीचं इंजिन पण तेच आहे, डबल इंजिनचं सरकार. मोदीजी देखील आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे जे जे आम्ही बोललोय ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे करणार. हा महायुतीचा शब्द आहे. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नाही, हे दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. स्वच्छता हा रोगराईला पळवून लावणारा विषय आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना देखील स्वतः डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं, हातात घेतला आणि त्याचा पाईप हातात घेतला. ब्रिटिशांनंतर मुंबईचे आणि इतर शहरांचे रस्ते धुताना पहिल्यांदा पाहिलं. आणि म्हणून या ठिकाणी या स्वच्छतेचा जो आज आपण सुरुवात केलेली आहे याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आतापर्यंत योजना आपण केलेल्या आहेत, या योजना लोकाभिमुख आहेत, लोकांना त्याचा फायदा होतोय. आणि म्हणून या जी काही नवीन तुमची यंत्रणा आहे, या यंत्रणा मी सांगू इच्छितोय
की तुमच्याकडून खूप अपेक्षा आम्हाला आहेत आणि या अपेक्षा आपण नक्की पूर्ण कराल। आणि त्याचबरोबर मगाशी खासदारांनी देखील सांगितलं की या ठिकाणी काम करणारे जे जुने आपले सफाई कर्मचारी होते त्यांनाही या तुमच्या सेवेमध्ये आपल्याला सामावून घ्यायचं आहे, त्यांनाही कुठं वाऱ्यावर सोडायचं नाही, त्यांनाही आपल्याला या ठिकाणी या कामात वापरायचं आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देत असताना या आजच्या या जे आपले प्रकल्प आपण हातात घेतलेले आहेत, आयुक्त महोदय या ठिकाणी जे आपण आज भूमिपूजन केली, उद्घाटन केली, हे सगळे प्रकल्प हे लोकाभिमुख आहेत आणि लोकाभिमुख प्रकल्प आपल्या सामान्य लोकांसाठी आहेत। हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून नवीन नवीन आपल्याला काय करता येईल ते करा, नवीन नवीन आपल्याला जे लोकांना देता येईल ते करा। खऱ्या अर्थाने या कल्याण डोंबिवलीचा विकास, या सर्वांगीण विकास या ठिकाणी आपण करा। कारण मला आठवत आहे माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आपल्या या कल्याण डोंबिवलीला देखील अंबरनाथ असेल, इतरही जी शहरं आहेत आपली MMR मधली, या शहरांना विकासाला पैसे कमी पडू दिले नाहीत आणि यापुढे देखील विकासाला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही ग्वाही देतो। आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद।